बघा आता क्वेश्चन नंबर 6 मधला जो ए बघा एमध्ये काय 2 दिलेले आपल्याला दोन्ही पण सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, कंपल्सरी. मग इथं काय दिलेलं आहे, सॉल्व 1 + x⁻² dx - y × dy = 0. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायचं आहे, त्याचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग बघा सोल्युशनमध्ये इथं काय आहे, गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय दिलेलं आहे, 1 + x² dx - y × dy = 0. ठीक आहे, मग आता आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे. मग आता काय करायचं आपल्याला, आता इथं बघा व्हेरिएबल सेपरेबल करावं लागेल. ऑलरेडी इथं व्हेरिएबल सेपरेटच आहे, 1 + x² dxच्या साईडला आहे. आता बघा हा जो मायनस आहे हा इकडे गेला काय होईल, प्लस होईल. म्हणून इक्वेशन काय येणार, 1 + x² dx = y dy. ही टर्म इकडं मायनस होती, इकडे आले प्लस झाले. ठीक आहे, मग आता काय करायचं, इंटिग्रेट करायचं. मग इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड लिहायचं, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. ठीक आहे, मग दोन्ही बाजूने इंटिग्रेट करायचं. मग इंटिग्रेट केल्यानंतर काय होणार, इंटिग्रेशन ऑफ 1 + x² dx आणि इकडच्या बाजूला काय होणार, इंटिग्रेशन ऑफ y dy होणार. ठीक आहे, मग आता इथे इंटिग्रेशन सेपरेट होईल, 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x² dx, कारण की इथं समेशन आहे. ठीक आहे, आणि इक्वल्स टू काय आहे, इंटिग्रेशन ऑफ y dy. ठीक आहे, मग 1 dx इंटिग्रेशन काय आहे, तर विथ रिस्पेक्ट टू x येणार, प्लस x² इंटिग्रेशन काय येणार, x⁻² + 1 अपॉन 2 + 1 म्हणजेच x⁻³ इज इक्वल्स टू y⁻, आता 1 आहे म्हणजे y⁻1 + 1 काय होणार, 2 होणार अपॉन 2 प्लस हा कॉन्स्टंट. ठीक आहे, मग आता काय होणार, हे इकडे जाणार मायनस होणार. ठीक आहे, मग इथं जर रिअरेंज करून लिहिलं तर इथं काय येणार, x + x⁻³ मायनस y⁻² इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हे काय आलं, आपलं फायनल जनरल सोल्युशन आलं. काय आलं, मग लिहायचं, दिस इज द जनरल सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. दिस इज द जनरल सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, तर हे काय आलं, जनरल सोल्युशन आलं. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन ऑर्डर आणि डिग्रीचा आहे. ठीक आहे,